अकोला शहरातील मोठे राम मंदिर येथे गेल्या 25 वर्षापासून सुरू असलेल्या फुलांच्या होळीची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। संत गजानन महाराजांच्या स्मृतीने पावन झालेल्या या मंदिर परिसरात रामकृष्ण भक्तांचा अनोखा मिलाप पाहायला मिळाला। मथुरेच्या परंपरेप्रमाणे भक्त रंग आणि फुलांची उधळण करत आनंदोत्सव साजरा करतात। भजन, भक्तिगीते आणि नृत्याच्या तालावर संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात रंगून गेला। विशेष म्हणजे रासायनिक रंगांना पूर्णपणे टाळून नैसर्गिक फुलांचा वापर करण्यात आला। पर्यावरणपूरक होळीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। त्यामुळे मंदिर परिसर रंग, आनंद आणि भक्तीने न्याहून निघाल्याचे चित्र पाहायला मिळाले। 25 वर्षापासून होळी साजरी करण्यात येते। ज्या पद्धतीने वृंदावनवरून रंग कलर जे आहेत, नैसर्गिक कलर हे अयोध्येला जातात, त्याच धर्तीवर कृष्ण भक्त कलर वृंदावन मथुरेवरून आणतात आणि प्रभू रामचंद्र इथे संत गजानन महाराजांनी मंदिर बांधलेलं आहे। या मंदिरात कृष्ण भक्त एकत्रित येतात आणि कृष्ण आणि राम भक्त एकत्रित येऊन हा होळीचा सण साजरा करतात। सामाजिक समरसता, मानवता आणि लहान मोठ्यांचा भेदभाव न करता सर्वांना एकत्रित करण्याचा हा कार्यक्रम सातत्याने 10 दिवस राधाकृपा सत्संग मंडळ, पुष्करणा चेतना समिती, श्रीराम मित्र मंडळ आणि श्री जानकी वल्लभ धर्मार्थ संस्था शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करून हा सर्वांना एकत्रित करण्याचा उत्साहाचा, आनंदाचा हा उत्सव साजरा करतात।